अगर 19 नंबर पैनल को सुंदर बनाना है तो इस बार आने वाले मनपा चुनाव में नए चेहरे को लाना है। युवा उम्मीदवार राजू दुर्गे और रत्नमाला ताई राजू दुर्गे पैनल नंबर 19 से चुनावी मैदान में। प्रधानमंत्री आवास योजना के तहत घोषित हाउसिंग प्रोजेक्ट को लेकर उल्लासनगर में राजनीतिक माहौल गर्मा गया है और इस प्रोजेक्ट को लेकर सबसे ज्यादा ध्यान खींचने वाले शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पार्टी के कॉर्पोरेटर धनंजय बोडारे हैं। उन्होंने प्रोजेक्ट में आ रही रुकावटों और निवासियों के हित के मुद्दों पर सीधे सवाल उठाए हैं। उन्होंने ये भी कहा कि यह प्रोजेक्ट स्थानीय संतोष नगर के निवासियों के हित में नहीं है। उल्लासनगर महानगर पालिका ने प्रधानमंत्री आवास योजना के तहत आर्थिक रूप से कमजोर तबके के लोगों के लिए एक बड़े हाउसिंग प्रोजेक्ट की घोषणा की है। 3,578 सस्ते घर बनाने के लिए 723 करोड़ 11,38,000 रुपये का भारी भरकम खर्च तय किया गया है। संतोष नगर में सरकारी प्लॉट पर 1700 घर बनने की उम्मीद है। जैसे ही इस प्रोजेक्ट की घोषणा हुई, उल्लासनगर की राजनीति में काफी हलचल मच गई। जैसे ही सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे ने सोशल मीडिया पर प्रोजेक्ट की जानकारी दी, वैसे ही बीजेपी एमएलए कुमार एलानी ने प्रेस कॉन्फ्रेंस करके क्रेडिट लेने की कोशिश की। अगले ही दिन शिवसेना शिंदे गट के महानगर प्रमुख चीफ राजेंद्र चौधरी ने एलानी को सीधा जवाब देते हुए उन पर निशाना साधा। जब ये सभी पॉलिटिकल रिएक्शन सामने आ रहे हैं, तो शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पार्टी के कॉर्पोरेटर धनंजय बोडारे ने इस प्रोजेक्ट पर अपनी पक्की और साफ राय दी है। उन्होंने बताया कि वे पिछले 5 सालों से पीएमएवाई प्रोजेक्ट पर लगातार नजर रख रहे हैं और इस प्रोजेक्ट को लागू करने में आने वाली मुश्किलों पर गंभीर सवाल उठाए हैं। बोडारे ने बताया कि संतोष नगर इलाके में प्रोजेक्ट के लिए जरूरी सड़क चौड़ी करना, इससे प्रभावित होने वाले घर प्लॉट पर ग्रीन बेल्ट रिजर्वेशन और क्या स्थानीय लोगों को असल में फायदा होगा, इन मुद्दों का अभी तक जवाब नहीं मिला है। धनंजय बोडारे ने कहा, प्रोजेक्ट अच्छा है, लेकिन इसे लागू करते समय बड़ी मुश्किलें आ सकती हैं। स्थानीय लोगों के हितों की रक्षा के लिए सभी पहलुओं पर अच्छी तरह से विचार किया जाना चाहिए। इस प्रोजेक्ट की वजह से उल्लासनगर में पॉलिटिकल माहौल गर्मा गया है और आने वाले दिनों में इस मुद्दे पर और भी डेवलपमेंट होने की संभावना है। जेव्हा आर.डी. शिंदे कल्याणला आयुक्त म्हणून आले तेव्हा त्यांच्याकडे हा इथला एक थोड्या कालावधीसाठी अतिरिक्त चार्ज होता। त्या उल्हासनगरच्या समस्या घेऊन मी त्यांच्याकडे गेलो असता त्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये बेसिक सर्व्हिसेस टू अर्बन पुअर म्हणजे BSUP अंतर्गत शासनाचा निधी, ज्यामध्ये महापालिकेला काय द्यायचं नाही, फक्त आणि फक्त केंद्र शासन आणि राज्य शासन यांचा निधी होऊन लोकांना मोफत घरं मिळतील अशा प्रकारची योजना आहे। ती योजना आपण या ठिकाणी सुद्धा आणू आणि त्यानंतर त्याचं कन्सल्टन्सी म्हणून स्पर्श प्रतिष्ठान केदार यांना देण्यात आलं। दरम्यान त्यांचा चार्ज गेला आणि इथं आयुक्त उन्हाळे साहेब म्हणून आले, त्यांच्या काळात सुद्धा थोडी गती आली। त्यानंतर आयुक्त बदलले, तोपर्यंत सगळं DPR वगैरे तयार होत होता, चालू होतं। आयुक्त बदलले नंतर राहुल नगर आणि तिकडे 2 नंबरला काय झालं तर खादगावकर साहेबांनी जो निधी आला होता BSUPच्या माध्यमातून तो परत शासनाला पाठवला, कारण इथं उपयोग होत नाही, तिथं काहीतरी गडबड झाली आणि त्यानंतर BSUP योजना शासनाने बंद केली। त्यानंतर आयुक्त बदलत गेले, कांबळे साहेब आले, निंबाळकर साहेब आले, पण खऱ्या अर्थाने जी पंतप्रधान आवास योजना ही केंद्र शासनाचा निधी, राज्य शासनाचा निधी आणि फक्त 25% महानगरपालिकेचा निधी या माध्यमातून झोपडपट्टीच्या लोकांना चांगली घरं मिळावी, त्यांचं राहणीमान चांगलं व्हावं म्हणून या ठिकाणी एक चांगला प्रोजेक्ट स्पर्श प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही तयार केला। मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवला, राज्य शासनाने मंजुरी दिली होती आणि केंद्र शासनाच्या मंजुरीसाठी पाठवला असता तो तिथं रखडला गेला, कारण आयुक्त हिरेसाहेब बदलले। हिरेसाहेबांच्या कारकिर्दीमध्ये 2 प्रोजेक्ट मी मंजूर केले होते, एक बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल आणि इथला पंतप्रधान आवास योजना, पण नंतर शासनाने ती बंद केली। नंतर स्पर्श प्रतिष्ठानच्या माध्यमातून मी पाहिलेलं स्वप्न की या ठिकाणी जवळपास 60 टावर होणार होते, यामध्ये जवळपास इथली सर्व 792 जे झोपडीधारक होते, कोणाचे 10 बाय 10चे होते, कोणाचे 15 बाय 10चे, त्यांना जवळपास 450 स्क्वेअर फीटचा कार्पेट एरिया अशा प्रकारच्या एक सदनिका बनवून एक पुढचे 10 वर्षसुद्धा त्यांना मेंटेनन्स येणार नाही अशा प्रकारचा प्रोजेक्ट इथं तयार केला होता। एक चांगला प्रोजेक्ट इथंच नाही
नंतर मुकुंदनगरसुद्धा, आणि मी माझ्या विभागातले श्रीरामनगर असेल, गीता कॉलनी असेल, महादेवनगर असेल यांचा सर्वांचा सर्वे घेतला होता. कारण इथला प्रोजेक्ट एकदम उत्कृष्ट झाला होता. सर्व इन्फ्रास्ट्रक्चर सहित चांगले रोड विकसित होणार होते. पण शासनाने तो बंद केला. नंतर PPPच्या माध्यमातून असं वाटलं, पण तो नंतर सगळं सत्तातर झालं आणि नंतर सगळं दुर्लक्ष झालं. आता नवीन प्रोजेक्ट आला आहे, तो मोकळ्या जागेवर अफोर्डेबल हाऊसिंग स्कीम, म्हणजे परवडणारी घर गरीब लोकांना. पण त्याचा फायदा होईल की नाही, पण तो प्रोजेक्ट फिजिबल होईल की नाही, मला त्याची खात्री आहे. काही लोक आम्ही श्रेय घेण्यासाठी आम्ही मंजूर केला, म्हाडाकडे हे केलं, पण मला वाटत नाही. या ठिकाणी जो आज प्रोजेक्ट आणला गेलेला आहे या RPC सेंटरमध्ये, माझं स्वप्न होतं की लोकांना फुकट घरे मिळावी, कोणी उद्ध्वस्त होऊ नये, याच ठिकाणी त्यांचं पुनर्वसन व्हावं आणि चांगल्या प्रकारच्या इमारतीमध्ये राहणारे आमच्या झोपडपट्टीवासियांनी वर्षानुवर्षे पाहिलेलं स्वप्न, हे शासनाची निधी, महापालिकेचा निधी, राज्य शासनाचा निधी असं तिन्ही वापरून लोकांना मिळणार होती. पण इथं येणारा प्रोजेक्ट हा लोकांना न परवडणार आहे. घरं परवडणारी म्हणजे फक्त 300-350 स्क्वेअर मीटरचा, म्हणजे 400 ते 450 स्क्वेअर फीट, म्हणजे 1 RK. आत्तासुद्धा बाजारभावाप्रमाणे जर 1 RK घ्यायला गेला तर याच्यापेक्षा कमी दरामध्ये सुद्धा मिळू शकतं. दुसरी गोष्ट इथली टेक्निकल असं की उल्हासनगरमध्ये जेव्हा ग्रीन झोन कमी पडतो तेव्हा इथं ग्रीन झोन म्हणून रिझर्वेशन टाकलेलं आहे. तुम्ही 23 माळ्याची बिल्डिंग या ठिकाणी बनवणार आहेत, ग्रीन झोनमध्ये एकतर परमिशन तेवढं मिळणार नाही, कारण FSI फक्त 0.10 असतो. जर FSI ट्रेन इथं जे 5.5 एकर त्यांनी दाखवले त्यातलं जवळपास 25% हे पब्लिक युटिलिटीमध्ये आणि 75% हा ग्रीन झोनमध्ये. मला डाऊट आहे की प्रेमनगर टेकडीमध्ये सुद्धा तसंच ग्रीन झोन टाकला नाही, कारण इथं मोकळ्या जाग्यांवर या DP लॅब बसवण्यासाठी शेफ्ट कंपनीने इथला भ्रष्टाचार केला आणि मोकळ्या जाग्यांवर ज्या शासकीय जमिनी होत्या त्या ठिकाणी ग्रीन झोन टाकलेले आहेत. कारण एक तरतूद असते DPमध्ये, DP पूर्ण करायचं असेल तर पर्सेंटेज ते ग्रीन झोनचं पूर्ण झालं पाहिजे आणि ते पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी सुद्धा ग्रीन झोन टाकला. मी त्याला विरोध केला होता. इथं आम्हाला चांगल्या योजना बांधायच्या, जसं VTC झालेलं आहे तसं या ठिकाणी एक चांगलं गार्डन किंवा एक पब्लिक युटिलिटी, पण इथं ग्रीन झोन आल्यामुळं इथं ग्रीन झोनमध्ये FSI मिळत नाही. तर मग 23 मजल्याची टावर बांधताना तुम्ही इथलं जर ग्रीन झोन हटवलं तर ते कुठे टाकणार, हा माझा आयुक्त आणि इतर सर्व टेक्निकल टीमला एक प्रश्न आहे. कारण ते ग्रीन झोन ॲडजस्ट करण्यासाठी शेफ्ट कंपनी किंवा त्यांनी फार कसरत केली होती असं मला माहिती. सगळ्या जनरल बॉडीमध्ये चर्चा झाली होती. एक तर ग्रीन झोन ॲडजस्ट करावं लागेल, नाही तर मग पुन्हा जसं वालदुने नदीचं प्रकरणावरून ग्रीन ट्रिब्युनलमध्ये या महापालिकेला दंड लागला, तो दंड अजून भरलेला नाही, तसा दंड पुन्हा इकडे या ठिकाणी भरावा लागेल. दुसरी गोष्ट, या ठिकाणी 23 माळ्याच्या इमारती बांधताना रोड, समोरचा रोड ॲप्रोड फक्त 20 फूट आहे, म्हणजे जवळपास 500-700 लोक यांचं पुनर्वसन तुम्ही करणार तर कुठे करणार आहे, तो त्याच्यामध्ये अंतर्भूत असलं पाहिजे. तेही नाही. लोक उद्ध्वस्त असेच करणार का तुम्ही? या ठिकाणच्या लोकांचं पुनर्वसन, जर रोड बांधणी करायची असेल, रोड विकसित करायचे, 80 फुटाचा रोड करायचा असेल तर संतोषनगर, महादेवनगर आणि गणेशनगर या ठिकाणचे लोक उद्ध्वस्त होतील. त्यांचं पुनर्वसन या ठिकाणी करणं अंत, पण त्या याच्यामध्ये मला दिसत नाही. फक्त घरं बांधायची आणि ते विकायची, हा कमर्शियल ॲस्पेक्ट फक्त ठेवलेला आहे. नाव जरी परवडणारी घरे असली तरी तिथं न परवडणारी घरं आहेत. त्यामुळं मला वाटतं या प्रोजेक्टविषयी पुन्हा संशोधन होऊन जर विस्थापित लोक होणार असले तर मग पुन्हा स्टे येणार. कल्याण अंबरनाथचा रोड फक्त कोर्टाच्या स्टेमुळं तिथं काही ठराविक लोकांचं पुनर्वसन झालं नाही म्हणून गेल्या 15 वर्षापासून रखडलेलं आहे. आता त्या रोडवर पुन्हा पैसे आलेत, निधी आलेत, निधीचा वापर करायचा म्हणून त्या रोडवर पुन्हा सिमेंटचे ब्लॉक टाकत आहेत. नाली खाली आणि सिमेंट ब्लॉकवर पुन्हा ते लोक व्यापारी बोंबले. तशाच प्रकारचा इथला कारभार आहे. काही विचार केलेला नाही. या रिझर्वेशनचं काय करायचं, इथं विस्थापित झाल्यानंतर लोकांना त्यांची घरं तुटल्यानंतर त्यांना काय करायचं, हे त्या ठिकाणी अंतर्भूत झालं पाहिजे. तरच तो प्रोजेक्ट यशस्वी होईल. मी राज्य शासनाने या उल्हासनगरमध्ये आत्तापर्यंत अन्याय केलेला आहे. केंद्र शासनाने सुद्धा अन्याय केला. कारण या बेसिक सर्व्हिसेस टू अर्बन पुअर कल्याणमध्ये होत आहेत. पंतप्रधान आवास योजना ठाणेमध्ये होते, कल्याणमध्ये होते, पण उल्हासनगरला मी सातत्याने पाठपुरावा केला, पण दुर्दैवाने मिळालं नाही आणि त्यामुळे लोकांचं नुकसान होतं आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे प्रोजेक्ट खासदारांनी इंटरव्ह्यू दिला, त्यांनी सांगितलं आणला, हो त्यांनी केला असणार. कुमार रायलांनी सांगितलं श्रेय घेण्यासाठी मी आणलं आहे,
पण मला वाटत नाही, कारण कुमार आलेला माहीत असतं, कारण कुमार आलेले इथले आमदार नाहीत, ते 1-2-3चे आहेत. पण श्रेय घेण्यासाठी फक्त ते अशा प्रकारचं बोललेले आहेत. मला वाटतं महानगरपालिकेने या सर्व गोष्टीचा विचार केला असेल तर या विस्थापित लोकांचं काय करणार, इथं जे लोक जातील त्यांचं काय करणार, आणि ग्रीन झोनच्या बाबतीत आपण कुठं दुसरीकडं ग्रीन झोन इथून हटवून दुसऱ्या ठिकाणी कुठं घेणार याची उत्तर असली पाहिजे. शहर की ताज़ा तरीन खबरें देखने के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करिए। अगर वीडियो अच्छा लगा तो लाइक और शेयर करिए।